पीडित मुलीच्या अंत्यसंस्कारासाठी ॲम्ब्युलन्स जात असताना अचानक काही नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला। ॲम्ब्युलन्सचा रस्ता अडवण्याचा प्रयत्न करत आधी आरोपीला फाशी द्या अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली। पोलिसांनी नागरिकांची समजूत काढली आणि ॲम्ब्युलन्स पुढे घेऊन जाण्यात आली। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निकेश आपल्यासोबत जोडलेत। निकेश, खरं तर एक धक्कादायक घटना घडली आणि त्यानंतर आता या धक्कादायक घटनेच्या नंतर अंतिम संस्कारासाठी ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन जात असताना काही ठिकाणी स्थानिक नागरिक त्या ठिकाणचे आक्रमक झाले। आरोपीला आधी फाशीची शिक्षा द्या अशी आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला होता। काय या संदर्भात सविस्तर माहिती आहे? नक्कीच करण, घटनेच्या 2 दिवसानंतर पीडित मुलीचा अल्पवयीन मुलीचा मृतदेह जो आहे आज खरं तर नातेवाईकांच्या ताब्यात मिळालेला आहे। राहत्या घरी आज मृतदेह आणला होता आणि आज अंत्यसंस्कार तिच्यावरती होणार आहेत। अंत्यविधी साठी तिचा मृतदेह जेव्हा अंत्ययात्रेसाठी काढण्यात आला तर त्यावेळेला कल्याणकर नागरिक या अंत्ययात्रेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित आहे। प्रत्येकाच्या मनामध्ये संतोष असंतोष आहे, राग आहे, संताप आहे आणि तोच संताप जो आहे तो अंत्ययात्रेत सुद्धा व्यक्त होताना पाहायला मिळाला। अंत्ययात्रा सुरू असताना ज्या ॲम्ब्युलन्समध्ये मृतदेह आहे, शव आहे, त्या ॲम्ब्युलन्सच्या समोर काही लोकांनी येऊन घोषणाबाजी केली। अंत्ययात्रा पुढे नेऊन देणार नाही अशी घोषणाबाजी केली। जोपर्यंत जो आरोपी आहे त्याला फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत मृतदेह पुढे नेऊन देणार नाही असा पवित्रा घेतला। मात्र पोलिसांनी मध्यस्थी करत त्या सर्व नागरिकांची जी आहे ती समजूत काढली आणि आता अंत्ययात्रा जे आहेत मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये पोलीस सुरक्षेमध्ये पुढे घेऊन जाताना पाहायला मिळते। करण, नक्कीच निकेश, या संदर्भात आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतात वेळोवेळी आपल्याकडनं ताजे अपडेट घेतच राहू। मात्र तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद।